नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहता जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे आज सादर होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पासंदर्भातली। आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प मांडणार आहेत। अर्थसंकल्पातून कोणत्या घोषणा होणार याकडे सध्या सर्व राज्याचं लक्ष लागलंय। अजित पवारांच्या निधनामुळे मुख्यमंत्री आता स्वतः अर्थसंकल्प सादर करणार आहेत, त्यामुळे एकंदरीतच या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना काय मिळतं आणि राज्यासाठी कोणत्या उपयोगी अशा योजना मिळतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी मनोज दाळकर सध्या आपल्या सोबत आहे। मनोज, राज्याचा अर्थसंकल्प आज सादर होतोय, सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण होऊ शकतात का या अर्थसंकल्पातून, काय माहिती आहे? बरोबर सिद्धेश, आपण बघितलं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे आणि आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प हा सादर करणार आहेत आणि आपण बघितलं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प सादर करणार आहेत। त्यामुळे दादांविना हा अर्थसंकल्प असणार आहे आणि आपलं सर्वांचं लक्ष या अर्थसंकल्पाकडे लागलेलं आहे, कारण की ज्या घोषणा निवडणुकीमध्ये सरकारने केलेल्या होत्या त्या घोषणांची अंमलबजावणी या अर्थसंकल्पामध्ये दिसून येते का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। तसंच आपण म्हणतो अर्थसंकल्प आज मांडला जाणार आहे, पण आपण म्हणतो काल आर्थिक अहवाल सादर करण्यात आलेला होता आणि त्यामध्ये महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आपण म्हणतो 7.9% वाढ होण्याची शक्यता अशी वर्तवली गेलेली आहे आणि त्यामुळे आपण म्हणतो आजच्या या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना काय मिळतं आणि महिलांबाबत लाडक्या बहिणींना या ठिकाणी काय मिळतं हे देखील तेवढंच पाहणं महत्त्वाचं आहे, कारण की जे लाडक्या बहिणींचा हप्ता तो या ठिकाणी वाढला जातो का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे आणि या ठिकाणी शेतकऱ्यांना कर्ज माफ केलं जातं का शेतकऱ्यांचं हे देखील तेवढंच पाहणं महत्त्वाचं आहे आणि सर्वसामान्य या ठिकाणी काय दिलासा मिळतो या अर्थसंकल्पातून हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे, कारण की आपण म्हणतो देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचं हे दुसरं अर्थसंकल्प आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडणार आहेत आणि दुपारी 2च्या नंतर या ठिकाणी अर्थसंकल्प हा सभागृहामध्ये मांडला जाणार आहे। त्यामुळे सर्वांचं लक्ष या ठिकाणी लागलेलं आहे, पण आपण म्हणतो या ठिकाणी मुख्यमंत्री आपल्या अर्थसंकल्पाचा पिटारा 12 वाजता घेऊन येतील आणि त्यानंतर आपण म्हणतो विधान भवनामध्ये आल्यानंतर सर्वात प्रथम ते छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतील, जे विधिमंडळामध्ये त्यांची जी स्मृती जे आहे त्या ठिकाणी अभिवादन करतील आणि त्यानंतर आपण म्हणतो हा अर्थसंकल्प राज्य मंत्रिमंडळाची बैठक आणि त्यानंतर नक्कीच मनोज, एकंदरीत सर्व पार्श्वभूमी लक्षात घेता आज सर्वसामान्यांना काय मिळतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।